रोहित याला तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिला तो हाताळतो या मॅच मध्ये। आपणचा अधिकृत इशारा करते सामन्याला होते सुरुवात। 4 षटकांचा सामना, पहिलं षटक पॉवर प्लेचं। खरं तर जबरदस्त आयोजन नियोजन तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून। प्रत्येक सामना रोमहर्षक आणि रंगतदार देखील पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल रोहित बॉल इन ट्रॅक वरती ओव्हर द विकेट। पहिल्याच बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचांकडे केलेले आहे, परंतु पंचांचा स्पष्ट नकार। जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती रोहितनं प्रश्न विचारलाय सौरभला। जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय। खरं तर 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये 40 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील। खरं तर फलंदाजांना नंदनवर ठरणारी खेळपट्टी आहे आणि कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर फलंदाजाचा बुलबुला राहिलाय। त्यामुळे या मैदानावरती चांगल्या धावा फ्रेंड्स 11 मीरा रोडला बनवाव्या लागतील। रोहितचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत। लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल मिळते सौरभला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती। पहिला चेंडू डॉट आला होता रोहितच्या माध्यमातून। इथे जर पाहिला तर चांगला ड्राईव्ह, चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला समोरच्या दिशेने। क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका सौरभच्या बॅट मधून आला। स्ट्रायकिंग एंडला जुनेत मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती आणि त्याला प्रमोट केलाय सलामीला। यावेळेस पुलचा फटका, कंट्रोल पुलचा स्ट्रोक तुम्ही पाहताय। काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले, फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतील जुनेदला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी रोहित करतायत। खरं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न त्यांच्या विरोधात झाला होता, परंतु हा चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला आणि कंट्रोल पुलचा फटका खेळत असताना 2 धावा जुनेदला या चेंडूवरती प्राप्त झाल्या। रोहित पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। फुलर लेनचा चेंडू होता। यावेळेस पाहिला तर समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु मिड विकेटला फिल्डर होते। चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी राहिले, फक्त सिंगल मिळते। असंघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवलाय, मोठा फटका खेळू देत नाहीये। चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली जाते, ड्रायव्हिंग लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळते रोहितची या मॅच मध्ये। ओव्हर द विकेट रोहित पुन्हा एकदा। यावेळेस मोठा फटका खेळलाय, फिल्डर आहे तिथे, डाऊन द बॉल, इथे चुकी होणार नाहीये। टिपलाय झेल, संपलाय खेळ। पहिला धक्का फ्रेंड्स 11 मीरा रोडला बसतोय, फलंदाज बाद। मोठा फटका खेळण्याचा औदार्य फलंदाज सौरभने दाखवला आणि बाद झाला या मॅच मध्ये। नवीन फलंदाज श्रीकांत शेट्टी, मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती। ओव्हर द विकेट रोहित। यावेळी श्रीकांतच्या बॅट मधून धमाका। पहिला चेंडू फेस करत असताना पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे। 7 धावांसाठी येतोय षटकार। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने काहीच कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय। खरं तर समोरच्या दिशेने खेळले होते, लॉंग ऑफला फिल्डर होते, परंतु मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे। 7 धावांसाठी षटकार। श्रीकांतच्या बॅट मधून धमाका आलाय। पहिला चेंडू फेस करत होता या मॅच मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून। श्रीकांत शेट्टी आक्रमक फलंदाज आहे आणि जेव्हा जेव्हा मैदानावरती श्रीकांत शेट्टी येतो ना तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून अशा प्रकारचे फटके आपण सातत्याने पाहतो। याही मॅच मध्ये श्रीकांतच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा। खरं तर रोहितचं षटक चांगलं राहिलं होतं। शेवटच्या चेंडूवरती त्याच्या विरोधात आक्रमण या मॅच मध्ये आपण पाहतोय। षटक क्रमांक 2 बॉलिवूड ट्रॅक वरती वीर बहादूर आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे। पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वीर बहादूरला मिळाला होता, याही मॅच मध्ये तो आलाय। यावेळेस पुलचा फटका फसला, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का?
यस पोहोचलेत काऊ कॉर्नर फेस मध्ये. इथे फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोडला. फलंदाज जुनेद बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर हा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हवेच्या लाटांवरती बॉल काऊ कॉर्नर फेस मध्ये गेलाय. कारण खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, फोर्स लावला होता या चेंडूवरती. फटका फसलाय जुनेदचा. टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते कारण वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडूवरती स्ट्रोक खेळणं डिफिकल्ट असतं, परंतु इथे जुनेद बाद झालेत. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये वीर बहादूर करतायत. वीर बहादूर जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत ना, तेव्हा तेव्हा त्यांची गोलंदाजी नेहमी चांगली पाहायला मिळते. खरं तर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वीर बहादूरला मिळाला आणि त्याच आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करतो. या मॅच मध्ये फलंदाज जुनेदला बाद केलाय. नवीन फलंदाज शादाब मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. हो, शादाब साठी फक्त चेंडूला प्लेस केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग करतायत. काय गोलंदाजी जुनेदची पाहायला मिळते, जुनेद वीरची पाहायला मिळते, कारण जुनेदला बाद केलं होतं पहिल्या चेंडूवरती. इथे जर पाहिलं तर वीर बहादूर जबरदस्त गोलंदाजी करतायत. या मॅच मध्ये 2 चेंडू टाकलेत आणि दोन्ही चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवलंय. चांगल्या लेंथ वरती, ड्रायव्हिंग लेंथ वरती गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वीर बहादूर. स्ट्रायकिंग एंडला शादाब आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु वेगवान चेंडू होता. तेच तर्रार चेंडू होता. भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला रीड केलं जातं, त्यांच्यापासून चेंडू दूर ठेवले जात आहेत आणि तिथून जर पाहिलं ना तर फलंदाज संघर्ष करतायत या मॅच मध्ये. क्वालिटी दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते JR स्पोर्ट दहिसर या संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस सलगचा आणखीन एक चेंडू डॉट आहे की नाही. यस, नाही. इथे वाईड बॉल पाहायला मिळतोय. शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता आणि खरं तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव मिळते वाईटच्या स्वरूपात 11 धावा. परंतु इथे जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे गोलंदाजानं की हा चेंडू वाईड आहे की नाही. आमचे तिसरे पंच पाहणी करतील आणि इथे टेक्निकल सपोर्ट आहे TCP लाईव्हचा आमच्या पंचांसाठी. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. यज्ञेश आहेत आमचे आयोजक, या ठिकाणी पाहणी करतील की चेंडू वाईड आहे की नाही, पाहिलं जाईल. खरं तर फलंदाज अगदी क्लोज गेले होते, त्यामुळे पंचांचा निर्णय जे पाहिलं तर ऑनफिल्ड आहे, त्यामुळे इथे पाहणी केलं जाईल काय घडलंय एकंदरीत या चेंडूवरती. कारण स्ट्रोक खेळण्यासाठी अगदी फलंदाज आले होते आणि तिथून जर पाहिलं तर पंचांनी वाईड चेंडू घोषित केलाय. खरं तर ऑप्शनचा चेंडू थोडासा बाहेर होता, त्यामुळे जर पाहिलं तर पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आमचे तिसरे पंच पाहणी करतील. इट्स अ वाईड बॉल, म्हणजे इथे जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि जो रिव्ह्यू होता ना तो संपलेला आहे JR स्पोर्ट दहिसरचा. कारण प्रत्येक संघासाठी आपण एक रिव्ह्यू दिलेला आहे. खरं तर अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं होतं JR दहिसरनं आणि ते वाईट चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती वीर बहादूर काय गोलंदाजी करताय त्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला शादाब आपल्याला पाहायला मिळतोय, तो संघर्ष करतोय. पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या माध्यमातून डॉट आला, इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील लिव्ह केलाय, सोडून दिलाय, परंतु इथे लाईन चांगली आहे. हा चेंडू डॉट आलाय आणि ते तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. तिसरे पंच पाहणी करतील, कारण बॅटरनं रिव्ह्यू घेतलेला आहे यावेळेस, त्यामुळे आमचे तिसरे पंच पाहणी करतील की हा चेंडू वाईट आहे की नाही. मागील चेंडूवरती गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला होता आणि इथे जर पाहिलं तर बॅटरनं रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा चेंडू डॉट आहे. दोन्ही संघाचे रिव्ह्यू संपलेले आहेत. 4 षटकांचा सामना आहे. 40 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये कराव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. कारण गोलंदाजी चांगली आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड संघाची, त्यामुळे 40 धावांवरती देखील ते फाईट करू शकतात या मॅच मध्ये.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज वीर बहादूर. हो, यावेळेस स्क्वेअर रिजन मध्ये फटका खेळलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, सिंगल मिळते, सेकंडचा कॉल केलाय. दोन्ही फिल्डर निघाले त्या ठिकाणी, परंतु फिल्डिंग खरा पाहायला मिळते आणि तिसरीचा देखील कॉल केलाय. खरं तर घाई केली होती फिल्डर्सना, परंतु 2 धावा इथे प्राप्त केल्या. संघाची धावसंख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे या षटकामध्ये. धावा येत नाही, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. धावांसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे. श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून षटकार आलाय, परंतु या ओव्हर मध्ये तो स्ट्राईक पासून वंचित राहिलाय. परंतु शादाबला इथून सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावं लागेल, चांगल्या धाटणीचे फटके खेळावे लागतील. यावेळेस देखील आणखीन एक चेंडू आलाय, डॉट्स होता. इथे जर पाहिलं तर गोलंदाज वीर बहादूर या मॅच मध्ये रंगत आणतायत. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये, लाजवाब गोलंदाजी. फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. वा वीर बहादूर, जबरदस्त गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. पहिला मॅचचा हिरो राहिला होता वीर बहादूर आणि याही मॅच मध्ये अगदी हिरो सारखी त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. अगदी वन साइड हिरो राहिलाय. अफलातून गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. 2 षटकांचे ते खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाने 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 13 धावा, फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शादाब मैदानावरती भरपूर मोठा संघर्ष करतायत, परंतु एका बाजूला श्रीकांत शेट्टी अण्णा जबरदस्त बॅटिंग करतायत. स्ट्राईक पासून वंचित राहिले होते, परंतु या षटकामध्ये त्यांना आक्रमक व्हावं लागेल. या मॅच मध्ये अवघ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये या मॅच मध्ये आणखीन खूप साऱ्या धावा बनवाव्या लागतील. कारण JR दहिसर एक चांगली बॅटिंग करणारा संघ ओळखला जातो आणि या संघामध्ये चांगले चांगले बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात खेळताना चांगला टोटल उभा राहावं लागेल फ्रेंड्स 11 मीरा रोडला या मॅच मध्ये. अनुराग बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. अनुराग बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळतो या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत शेट्टी अण्णा, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 6 धावा या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी श्रीकांतच्या बॅट मधून धमाका आलाय, चेंडूला पाठवलाय लांब 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 लांब. हात ट्रॅकर होता, लवकर लाईन पिक केली आणि चेंडूला पुल केलंय. पॉवरफुल स्ट्रोक श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी श्रीकांत शेट्टी जाणले जातात आणि त्यांच्या बॅट मधून हा स्ट्रोक तुम्ही पाहताय. आतापर्यंत श्रीकांतने या मॅच मध्ये 2 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅट मधून 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय, जबरदस्त बॅटिंग करतात या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. लाजवाब बॅटिंग करतो श्रीकांत शेट्टी आणि या मॅच मध्ये अनुरागच्या पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅट मधून धमाका आलाय. ओव्हर द विकेट अनुराग. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत पाहायला मिळतोय. हो, यावेळेस चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू आला डॉट. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अनुराग. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत शेट्टी. हो, यावेळेस सुंदर फटका पाहायला मिळतो. वाईड ऑफ लॉंग ऑफ फिल्डर डाऊन द बॉल. इथे चुकी करतायत. झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप. 2 धावा श्रीकांत शेट्टीला मिळतील. श्रीकांत शेट्टीचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्या का दुःख देईल का, तुम्हाला वेदना देऊन जाईल का,
कारण श्रीकांत शेट्टी तोफ आहे आणि तोफेतून गोळे जेव्हा सुटतात ना ते तुम्हाला झेलावेच लागतील, कारण या मॅच मध्ये श्रीकांतच्या बॅट मधून 2 षटकार आलेत आणि त्याचाच झेल सोडला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. हो, यावेळेस पाहिलं तर चेंडूला लीव केलाय, परंतु तिथे यष्टिरक्षक मिस्टेक करतायत आणि मागे फिल्डर देखील मिस्टेक करतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. तिसरे पंच पाहणी करतील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय की हा चेंडू नो बॉल आहे की वाईड. आमचे तिसरे पंच पाहणी करतील, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. या चेंडूवरती 5 धावा नक्कीच मिळतील, परंतु हा चेंडू वाईड आहे की नो अगदी पाहिलं जाईल. या मॅच मध्ये धावा येत आहेत. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा अनुरागच्या विरोधात आक्रमण केले गेले श्रीकांतच्या माध्यमातून आणि श्रीकांत शेट्टी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. आमचे तिसरे पंच पाहणी करतायत की हा चेंडू वाईड आहे की नो बॉल अगदी पाहिलं जाईल. पंच सामना थांबवायचा या ठिकाणी पाहणी केली जाईल. अनुराग या मॅच मध्ये चुका करतायत. खरं तर त्यांना कमबॅक करावा लागेल. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी अनुराग ओळखले जात आहेत, परंतु या षटकामध्ये त्यांच्या विरोधात धावा येत आहेत. इट्स अ वाईड बॉल, म्हणजेच 5 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. अनुराग ओव्हर द विकेट, बॉल इन ट्रॅक वर. श्रीकांत शेट्टी स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅट मधून धावा आले त्या मॅच मध्ये, परंतु आणखीन धावा त्याला कराव्या लागतील, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. हो, यावेळेस मोठा फटका. श्रीकांत शेट्टी ऑन फायर. आणखीन एक तडाखा श्रीकांतच्या बॅट मधून येतोय षटकार. कारण त्याचा झेल सुटला होता. ओव्हर द विकेट अनुराग. पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅक वरती. हो, पुन्हा एकदा लॉंग ऑफला फिल्डर आहे. इथे देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा षटकार श्रीकांतच्या बॅट मधून. अन्ना या मॅच मध्ये सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. अनुराग या ठिकाणी जर पाहिलं तर थोड्याशा दडपणाखाली पाहायला मिळत आहे. दबाव जाणवतोय अनुराग वरती. ओव्हर द विकेट अनुराग पुन्हा एकदा. यावेळेस आणखीन एक तडाखा, परंतु फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज श्रीकांत शेट्टी बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 38 रन्स ऑन बोर्ड. तुम्ही पाहताय 38 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. या षटकामध्ये भरपूर धावा आल्या, परंतु श्रीकांत शेट्टी बाद झालेत. अनुरागला श्रीकांतला बाद करण्यात यश प्राप्त झालं. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 अभि आला बॉल इन ट्रॅक वर.
यानंतर होणारा सामना एनस्पी स्पोर्ट्स उतन विरुद्ध रॉयल स्टर्नर मीरा रोड या दोन संघामध्ये. दोन्ही संघाची कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. उतन आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड दोन्ही संघाची कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. अभि बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 3 षटकामध्ये 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग श्रीकांतनं केली, परंतु याही षटकामध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शादाब. खोलवर टप्प्याला चेंडू होता. यावेळेस पाहिलं तर ऑन साइडला खेळलेत, मिड विकेटला फिल्डर पुढे आलेत. 2 धावा मिळतील शादाबला. तिसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का, तर नाही. 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. या मॅच मध्ये 40 या आकड्यावरती. खरं तर 38 धावा होत्या आणि ती 2 धावा 40 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. अभि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं त्या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत, परंतु झेल कंप्लीट होत नाहीये. झेल सुटलाय आणि तत्पूर्वी तिसरी धावेचा प्रयत्न शादाबने केलाय आणि 3 धावा इथे पूर्ण केल्या जातील. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर जबरदस्त प्रयत्न केला होता. जीवाच्या आकांतामध्ये धावले होते. छातीचा कोट केला होता, परंतु झेल पकडू शकलेला नाहीयेत आणि शादाबला इथे 3 धावा या चेंडूवरती. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका राहुलच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे प्रॉपर टायमिंग बॉल करतोय. हवाई सफर येतोय षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावरती. राहुलच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग राहुल करताय त्या मॅच मध्ये. खरं तर पहिल्या चेंडूचा ते सामना करत होते आणि पहिल्या चेंडूवरती धमाका त्यांनी या मॅच मध्ये दाखवलाय. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी आयोजित आशापुरा बॉईज व आरके एंटरप्राइजेस आयोजित आपल्याला ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. नायगाव कोळीवाडा चषक 2025 तुम्ही पाहताय. अभि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला राहुल. त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. हा चेंडू आलाय डेड बॉल. कारण पंचांच्या भूमिकेमध्ये दीपेश दिंडेकर सरांना तुम्ही पाहताय. जबरदस्त पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. खरं तर अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या चेंडूवरती, कारण चांगली धावसंख्या या मॅच मध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोडनी उभारलेली आहे. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 49 धावा धावफलकावरती आपण पाहतो या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अभि बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुलचा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. यावेळेस पाहिलं तर तिथे बॅटरला दुखापत झालेली आहे, परंतु इथे धाव घेतली जाते राहुलच्या माध्यमातून. कारण राहुलच्या चेहऱ्यावरती अगदी जोराने हा चेंडू गेला. भरपूर मोठी दुखापत नसावी, कारण वेगवान गोलंदाजी करण्यासाठी अभि जाणले जात आहेत आणि अभिचा वेगवान चेंडू अगदी चेहऱ्यावरती जाऊन आदळला राहुलच्या. आणि राहुल थोडेसे दुखापतग्रस्त झालेत, परंतु आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 50 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी धावा मिळाली. खरं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अभि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला शादाब आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली खरं तर सुरुवातीला, परंतु इथे जर पाहिलं तर मागील षटकामध्ये अनुरागच्या विरोधात धावा आल्या. याही षटकामध्ये धावा येत आहेत. आतापर्यंत 4 धावा 10 धावा गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत सुरुवातीला जर पाहिलं तर, आणि तदनंतर लेगबायच्या स्वरूपात देखील धाव मिळाली.
तब्बल 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 51. या आकड्यावरती 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. लाख मोलाची क्रीडा स्पर्धा नायगाव कोलीवाडा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मोठा फटका आणि यावेळेस बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 7 धावांसाठी बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. साठी प्रयत्न सुरू आहे सर्वांचा. दीपेश दादा दिंडेकर यांच्या नेतृत्वाखाली आशापुरा बॉईज हा संघ जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करतोय. प्रत्येकानं खूप चांगले योगदान या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 57 या आकड्यावरती आणि 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये JR स्पोर्ट दहिसर या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना NP स्पोर्ट्स उतन विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी NP स्पोर्ट्स उतन आणि रॉयल स्टनर मीरा रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी रॉयल स्टनर मीरा रोड आणि उत्तम संघाचं कॅप्टन आपण लवकर यायचं आहे. खरं तर यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि त्याच्या ऑपोजिटला जर पाहिला तर JR दहिसर. या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या त्या 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील अक्षयजी साटम. खरं तर पहिल्या दिवसापासून त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय. पुन्हा एकदा दुसऱ्या डावासाठी आपण ऐकूया अक्षयजी साटम सरांना. धन्यवाद. रॉयल स्टनर मीरा रोड आणि NP स्पोर्ट्स उतन या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. योगेश गोदावरीकर, यज्ञेश गोदावरीकर दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. टॉस जिंकलेला आहे उतन संघाने. निर्णय काय? टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय? फिल्डिंग आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. रॉयल स्टनर मीरा रोड संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेला आहे आणि NP स्पोर्ट्स उतन या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे.
थँक्यू निशांतजी पाटील सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतायत. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती. टार्गेट जे आहे ना ते सेट केलंय 24 बॉल मध्ये 58. मागील मॅच मध्ये 57चं टार्गेट डिपेंड केल्या होत्या रोल्स्टनर आपल्या फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमने. आणि पुढचा मॅच आहे रोल्स्टनर मीरा रोड, जिथे टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय त्या संघाने घेतलाय. उंच आपण बघतोय दीपेश दिंडेकर सर, आणि एका साइडला आहे जगदीश उर्फ भोला. हे दोन अंपायर आपण बघतोय. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती मिस्टर श्रीकांत शेट्टी. पहिला बॉल फुलटॉस बॉल आणि पहिल्या बॉल वरती चांगली फिल्डिंग. मिड विकेटला शरीर झोकून दिलंय आणि आपल्या संघाच्या हिताकरता या 2 धावा बेनिफिट देतील नक्कीच. चांगली गोलंदाजी होत असताना चांगली फिल्डिंग देखील होते. पहिल्या बॉल वरती 2 धाव्यांनी श्री गणेशा केला जातोय. ओमकार आणि गीतेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. केले आक्रमण आणि चेंडूला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. पहिला वार, पहिला षटकार. आतिषबाजी केली जाते आणि षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. धावफलक 6 ने पुढे येईल. 8च्या घरामध्ये 2 बॉल 8. आशापुरा बॉईज आणि आरके एंटरप्राइजेसचे हे जबरदस्त आयोजन, नियोजन, संपूर्ण मॅनेजमेंट आहे ना ते अप्रतिम क्वालिटी दर्जाचं आयोजन. मिस केलंय, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल निर्माण करतोय, गोलंदाजा करता बेनिफिट ठरतोय. लेग कटर चेंडू सरळ बाहेर निघून जातोय. निर्धाव चेंडू. 3 बॉल 8 धावा या फलकावरती. अनेक स्पर्धा चालू आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय स्पर्धेचं आयोजन. चांगला बॉल पुन्हा एकदा. गोलंदाज एक वेगळ्या रिदम मध्ये आहे आणि गोलंदाजी करत असताना थोडासा वेगळा त्याचा अभाव आणि प्रभाव पाहायला मिळतोय. सध्या प्रभावित केलंय या 2 चेंडूंवरती. 4 बॉल 8 धावा. आशापुरा बॉईज आणि आरके एंटरप्राइजेसचं हे शानदार आयोजन. नायगाव कोलीवाडा चषक हे टायटल दिलं गेलं. आशापुरा बॉईज चषक हे देखील टायटल आहे या स्पर्धेचा. JR स्पोर्ट दहिसर संघ ऍक्शनला बॅटिंग करतोय. 58 धावांचा पटलाग करतोय आणि सलामीची जोडी ओमकार आणि गीतेश चांगली बॅटिंग करतायत. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक धूमधडाका ओमकारच्या बॅट मधून येतोय षटकार. त्याकरता क्षमस्व. गीतेश आहे स्ट्राईकला. गीतेश फायर करतोय शॉर्ट लेगला. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग केली होती. काय जर हा थ्रो जो नॉन स्ट्राईक एंडला असताना तर कदाचित रनआउटची दाट शक्यता होती, परंतु एक धाव येते. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 15 धावा. बिनबाद नाबाद 15. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना JR स्पोर्ट दहिसर. येणारे 18 बॉल 43 ची गरज.
चला टाइमपास करू नका प्लीज. टाइमपास फार जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये घातक असतो. नशिबाचा मिसफिल्डचा आलाय चौकार. 4 धावेने जर विचार केला तर फलकावरती धावा लगावल्या तर टोटल 19 धावा. थँक्यू. 4 धावेने धावफलक 19 धावा. अपील केली होती आणि इथे अपील मध्ये विचार केला तर पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम केलं, परंतु दोन्ही अंपायर सक्षम आहेत आणि त्यानंतर हलकेशी स्माईल आले कीपर करून देखील. अपील करणं स्वाभाविक गुण आहे, अपील करणं देखील गरजेचं आहे, परंतु दीपेश दिंडेकर नायगाव कोलिवाडा मान्यता प्राप्त असलेले आमचे उत्कृष्ट पंच गेल्या वर्षी एक्झाम दिली आणि त्यानंतर आज आपण या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहतोय. ड्राईव्ह केला ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून कोणती चूक होत नाही. एकच धाव. धावफलक 1 ने पुढे येते. विचच्या घरामध्ये 20 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 4 वरचाच मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. एक हात आपण क्लिअर करतोय शेड्यूल नुसार. ज्या आयोजकांनी माहिती पोहोचवले दोन्ही टीम एक मॅच जिंकल्यात आणि या क्षणाला हा मॅच जो जिंकेल ना तो आजच्या दिवसातला अंतिम मॅच खेळेल. 15 बॉल 38 ची गरज. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज, एक वेगळ्या लुकच्या ट्रॉफी पाहायला मिळत आहेत यंदाच्या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये. रोहित काय गोलंदाजी राहिला या गोलंदाजाची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागील मॅच हॅट्रिक वरती आला होता. इनसाइड आउट करून खेळलं गेलं. कव्हर मधून चेंडू जाईल डीपला आणि तिथे मात्र 2च धावा. 2 धावसंख्येने धावफलक पुढे येईल. टोटल धावसंख्या 22 धावा. येणारे 14 बॉल आणि दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आहे 36 चा. 14 बॉल 36 धावा. या मॅचचं समीकरण सिच्युएशन नुसार बॅटिंग करावी लागेल आणि गोलंदाजाला देखील कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी करावी लागेल. पार्टनरशिप चांगली बिल्ड होते. ओमकारने चांगला फटका केलाय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा इनसाइड आउट करून कव्हरच्या वरून कव्हरचा लवर चमकार. IPL मध्ये लगेच स्लोगन लिहून येतं ना, तसं इथे देखील आला असता. ऑसम फटका खेळला होता इनसाइड आउट करून. 4 धावेने धावफलक वेगाने पुढे आले. 26च्या घरामध्ये 13-32 ची गरज. आता मात्र आडव्या बॅटने मन बनवलं होतं, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी चुकी करतोय. कॅच घेण्याचा प्रयत्न केला, थोडासा चेंडू जो होता ना शॉर्ट पडला आणि त्या कारणास्तव इथे मात्र धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. टोटल 1च धाव. 1 धावेने धावफलक आहे. फलकावरती 27 धावा. 12 बॉल 31 ची गरज. 12 बॉल मध्ये 31 धावा जिंकायला हव्या आहेत. बारा 31 या मॅचचं समीकरण. बॉलिंग मार्क वरती
षटक क्रमांक 3 वरती आणला गेलाय मिस्टर अश्विन. चांगला कमबॅक करून दिला होता मागील मॅच मध्ये अश्विनने आणि तोच बॉलिंग मार्क वरती आलाय. इथून जर पाहिलं तर काउंटडाऊनला सुरुवात होईल. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 31 ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. अश्विन आलाय बॉलिंग मार्क वरती. बघूया अश्विन कशी गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. 12 बॉल 31 ची गरज 15.50 चा रिक्वायर 100 असणार आहे. सहा बॉल 31 चा मॅच मागील मॅच मध्ये पाहिला. बॉनी मुंबईकर काय बॅटिंग केली. 1 बॉल 6 ची गरज असताना मात्र शेवटचा बॉल मिस केला. मोठा फटका खेळायचा होता. वरच्या फेस वरती बॅटच्या आहे. चेंडू येतोय. हुकचा फटका कन्व्हर्ट करायचा होता. तो प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता आणि इथे 2 धावा येत आहेत. रनआउटची संधी. विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. अतिघाई संकटात नाही. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. गॉन. पुण्याचं नाव घेतलं आणि उद्या दीपेश डिंडेकर गोल्डन मॅनच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. एक वेगळा लोक त्यांचा उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत. 11 बॉल 29 ची गरज या मॅच मध्ये. साई आलाय नवीन बॅटर, परंतु गीतेश स्ट्राईक वरती आहे. चांगली बॅटिंग तो करतोय आतापर्यंत. 9 मध्ये 20 धावसंख्येवरती खेळतोय. इंडिव्हिज्युअल स्कोर आणि संघाचा धावफलक आहे 29. आडव्या बॅटने उडवलंय चेंडूला आणि बरोबर मिड विकेटच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषी पार. धूमधडाका षटकार. हितेशच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहे म्हणून स्वतःवरती विश्वास फोकस केलाय. 10 मध्ये 23 ची गरज. काय मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑन साइडला 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे पाठलाग करतो आणि 2 धावा. 2 या धाव संख्येने धावफलक वेगाने पुढे येत आहे. टोटल धाव संख्या आहे 37. 37 धावा. येणारे बॉल 9 मध्ये 21 ची गरज. काय मॅच पाहायला मिळतोय आजच्या दिवसात देखील. सलग हा 3रा मॅच. फाईट देणारा मॅच. बॅलन्स मॅच आणि दोन्ही संघ या मॅच मध्ये बनून राहिलेत. गीतेशची बॅटिंग जणू काही केलपट्टी त्याच्या प्रेमात पडले. एकंदरीत त्याच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये 28 धावा येत आहेत आणि येणारे 9 मध्ये 21 करायच्यात. चांगला बॉल स्विंग अँड मिस. आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडू जर समोर ठेवला तर निश्चित रूपाने काटा बदलताना पाहिलाय. वुडलाईन वरती चेंडूला पिचिंग केलं आणि तदनंतर लेग कटर चेंडू बाहेर निघून गेला. डॉट बॉलची समाप्ती होते आणि फलकावरती धावा स्थिरावल्या. 37 धावा. 8 मध्ये 21 ची गरज. 8 बॉल 21 हे मॅचचं समीकरण.
पुन्हा एकदा चांगला बॉल स्टंपच्या वरून निघून जाणारा हा चेंडू. निर्धाव चेंडू म्हणजे इथे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. पुन्हा एकदा 7 बॉल 21 ची गरज. 7-21. पुढचा बॉल. यावेळी मात्र पायावरचा चेंडू मिड विकेटला उडवायचं होतं, शोधून काढले फिल्डरला आणि त्या ठिकाणी मात्र कोणती चूक होणार नाही. चांगला जजमेंट से झेल कॅरी केलाय फिल्डरने. संपलाय खेळ गीतेशचा. बॅक टू द पॅव्हिलियन गीतेश. सहा बॉल 21 ची गरज. 37 धावा. 2 विकेट. बॅटिंग करत असताना JR स्पोर्ट्स दहिसर आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या 2 संघादरम्यान ही मॅच आपण बघते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच, परंतु काय मॅच राहिलाय. मॅच रंगले जबरदस्त. चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. साईकडे अनुभव आहे लेदर क्रिकेटचा देखील. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात असा हा खेळाडू अनुभवी आहे आणि सर्वांना ठाऊक आहे की साई मध्ये जी क्षमता आहे ना ती या मॅच मध्ये दिसेल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. बॉलिंग मार्क वरती आलाय स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट खालिद. काय बॉल टाकलाय. फुलर लेन यॉर्कर पद्धतीचा चेंडू जो वाईड यॉर्कर आहे, वाईड लाईनीच्या अगदी जवळ. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल होतोय आणि इथे जर विचार केला थोडासा लांब जाते मॅच पासून. JR स्पोर्ट दहिसर. 5 बॉल 21 ची गरज. कंपल्सरी चेसिंग पाहिलं आणि त्यानंतर या चेंडूला सोडून दिलंय. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव येते. 38 धावा. चांगली गोलंदाजी होत असताना त्यानंतर आलेला व्हाईट बॉल काय प्रेशर रिलीज करून देईल गोलंदाजाला. 5 बॉल 20 ची गरज. पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेळायचं होतं. पुन्हा एकदा मिड विकेट वरून चेंडू जाईल मिडॉनला आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर रनआउटची संधी असेल. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. अजून एक विकेट. निकेत आलाय. 4 बॉल 19 ची गरज असताना निकेतने हा फटका खेळला होता, परंतु कॅच सुटलाय. एक धाव येते या क्षणाला. कॅच सुटल्यानंतर बघूया 3 बॉल मध्ये आता 3 षटकारांची गरज. असं नाही की या ग्राउंड वरती होत नाही, या ग्राउंड वरती होत आहेत. सलग 3 षटकार बॉनी मुंबईकरच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये पाहिलं आपण. 3 बॉल 18 ची गरज.
पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय समोरच्या दिशेने, स्टँड अँड डिलिव्हर. एक आलाय, अजून 2ची गरज. 2-12. खरंच सध्या वारा आहे मिस्टर वीरचा. वीर बाबू, वीर बहादूर आहे आणि त्याप्रमाणे बॅटिंग. 2-12ची गरज. काय फ्लॅट 6 जाईल तर नाही. चांगला कॅच घेतलाय आणि या मॅच मध्ये आता फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमने बाजी मारले असंच म्हणावं लागेल. 1-12ची गरज. पाहिजे आता 1 मध्ये 12. प्रयत्न केला होता JR स्पोर्ट दहिसरने. कालचा दिवस विचार केला तर 74, 64, 57 या सर्व धावा चेस झाल्यात आणि आजच्या दिवसात 58, 57 धावा चेस होत नाही आहेत आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेलाय. मागील मॅच 1-7चा 1-6 वर आला होता. आता 1-12चा मॅच. जाता जाता हाही मॅच जर विचार केला तर 5 रनने जिंकलाय फ्रेंड्स 11 मीरा रोड. शेवटच्या बॉल वरती किरणने केले आक्रमण आणि त्याच्या बॅट मधून षटकार.